नमस्कार. आपलं महानगर आपल्या बातम्या, आतल्या बातम्या या सेगमेंटखाली आज आपण अशा काही मुलाखतींवरती बोलणार आहोत, ज्या मुलाखती गेले 2 दिवस आणि पुढील काही दिवस ह्या तुमच्या मोबाईल स्क्रीनवरती, त्यानंतर तुमच्या टी व्हीच्या स्क्रीनवर, तुम्ही ज्या सोशल मीडियावरती काम करता, त्या रीलच्या माध्यमातून आपल्याला वारंवार दिसत राहतील, आपल्या समोर आढळत राहतील. तर त्या मुलाखतींचा फंडा काय आहे? किंवा महापालिका निवडणूक आणि जो ब्रँडच्या मुलाखतींचा धमाका सुरू आहे, त्यामध्ये आतल्या गोष्टी काय घडतायत आणि हे सगळं घडतेवेळी त्या मुलाखतीतून खरंच मतदार राजापर्यंत किंवा मतदारापर्यंत जे काही त्या पक्षाचं म्हणणं आहे ते पोचतंय का? किंवा या मुलाखतीमधली उजवी मुलाखत कुठची, डावी मुलाखत कुठली, सरस कोणाची झाली आहे मुलाखत, या सगळ्याचा उहापोह आपण या पुढील व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यामुळे आजचा जो आपला विषय आहे महापालिका निवडणूक आणि ब्रँडच्या मुलाखती. आता ब्रँड आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रात जो कोणी राहतो आहे, तो मराठी असू देत, नॉन महाराष्ट्रीयन असू देत, नॉन मराठी असू देत, इतर धर्माचा असू देत, या सर्वांना माहीत आहे की जे काय अ, घराणेशाही आहे किंवा जे काय घराण्यांचा ब्रँड आहे ते आपल्या सर्वांना माहीत आहे की एक म्हणजे ठाकरे आहे, जे नावाप्रमाणे ब्रँड आहे, मुंबईत आहे, महाराष्ट्रात आहे. त्यानंतर पवार आहे, ते सुद्धा मुंबईत कमी असेल ब्रँड, पण पुण्यामध्ये आणि महाराष्ट्रात खूप मोठा ब्रँड आहे. आणि गेल्या काही दिवसांमध्ये किंवा गेल्या काही वर्षांमध्ये एक नवीन ब्रँड तयार होत आहे, नावारूपाला येत आहे. तो आता केवळ मुंबईचा, पुण्याचा, नागपूरचा असा ब्रँड राहिलेला नाही, तो पूर्णपणे तो महाराष्ट्राचा ब्रँड झाला आहे. आणि तो ब्रँड, ते आडनाव म्हणजे फडणवीस. हे सांगण्याचं कारण हे आहे की ज्या पद्धतीने दोन्ही ठाकरे बंधू म्हणजे उद्धव ठाकरे, आणि आतापर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती झालेली आहे. दोन्ही भाऊ 20 वर्षांनी एकत्र आलेले आहेत आणि या दोघांनी महापालिका निवडणुकीमध्ये मुंबईमध्ये एकत्र लढण्याचं ठरवलेलं आहे. मुंबईसह समजा KDMC असेल, ठाणे असेल, नाशिकमध्ये वेगळ्या पद्धतीचे त्यांनी आघाडी केलेली आहे. तर हे पाहता हे आता दोन्ही भाऊ महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये एकत्र आलेले आहेत. आता जो ब्रँड आहे, तो ब्रँड आहे ठाकरे ब्रँड, आणि त्याला आव्हान जे दिलं जातं आहे ते म्हणजे फडणवीस या नव्या महाराष्ट्रातील ब्रँडने. नवं ब्रँड म्हणता येणार नाही, कारण देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री आहेत. मधील त्यांचा जो पॅच किंवा टाईम होता तो 72 तासांचा असला तरी यापूर्वीचे 5 वर्ष 2014 ते 19 आणि आता 2024 पासून ते म्हणजे पुढील 4 वर्ष ते मुख्यमंत्री राहतील अशी आपण अपेक्षा केली पाहिजे. याचं कारण त्यांनी स्वतः सांगितलं की 2029 पर्यंत मी काय महाराष्ट्रातून दिल्लीमध्ये किंवा अजून कुठे जात नाही. आता निवडणुकीच्या ऐन रणधुमाळीमध्ये अनेक नेत्यांच्या मुलाखती देण्याचा सपाटा असतो. आपण सुद्धा काही मुलाखती घेतो आहे. आता या या सगळ्या ह्याच्यामध्ये ज्या मुलाखतींनी मागील 2 दिवस महाराष्ट्राच्या घराघरात पोचण्याचं काम केलं, ते त्या मुलाखती किंवा ती मुलाखती दोन्ही ठाकरे बंधूंनी सामनाचे संपादक, ज्येष्ठ नेते, खासदार असलेले संजय राऊत आणि सिने अभिनेता, दिग्दर्शक, विचारवंत म्हटलं पाहिजे आता महेश मांजरेकर यांना, कारण ते आता ज्या पद्धतीने विचार करतात ते पाहता विचारवंत असलेले महेश मांजरेकर यांना दोन्ही भावांनी एक मॅरेथॉन मुलाखत दिली. आणि त्या मॅरेथॉन मुलाखतीचे 2 भाग, काल एक भाग सकाळी 8 वाजता प्रकाशित झाला आणि आज एक भाग प्रकाशित झाला. सर्व चॅनलवरती, सर्व यूट्यूबवरती, सर्व सोशल मीडियावरती त्यांच्या मुलाखतीचे काही कट्स, काही रील्स, त्यांची जे काय हेडलाईन्स देणारी जी काय वाक्य आहेत ती आपण ऐकतो आहे, पाहतो आहे. महेश मांजरेकरांच्या मुलाखतीमध्ये मी सांगितलं होतं की कुठच्याही भांडणापेक्षा आणि वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. आणि आज संकट महाराष्ट्रावरती आहे, मुंबईवरती आहे, महाराष्ट्रातल्या अनेक शहरांवरती आहे. आणि जे संकट आहे हे मराठी माणसाला समजलेलं आहे की काय प्रकारचं आहे आणि काय प्रकारचं राजकारण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. मला असं वाटतं की ती एकच गोष्ट ही या एकत्र येण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे. आता ज्या दिवशी काल पहिली मुलाखत सकाळी 8 वाजता प्रकाशित होण्याच्या अगोदर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावरती कडी केली आणि ठाण्यामध्ये, एकनाथ शिंदेंच्या ठाण्यामध्ये, देवाभाऊंच्या ठाण्यामध्ये त्यांनी एक प्रकट मुलाखत दिली. मी का म्हणतो आहे
मुलाखतींचा जो काय ब्रँडचा धडाका चालू आहे, तो ब्रँड आणि टायमिंग मी आतली बातमी अंतर्गत का आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे, की उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांची मुलाखत ही म्हणजे अ, गुरुवारी सकाळी 8 वाजता प्रकाशित होईल सगळ्या चॅनलवरती हे सांगितल्यावरती बरोबर बुधवारी रात्री 8-8:30च्या सुमारास ठाण्यातील गडकरी रंगायतांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्याच्या विकासाबाबत एक प्रकट मुलाखत दिली आणि ती ज्यावेळी मुलाखत घेणारे 2 चेहरे बघितले त्यावेळी लक्षात आलं की देवेंद्र फडणवीस हे किती मॅक्रो लेवलला मग किंवा देवेंद्र फडणवीस यांचा पक्ष भाजप किती मॅक्रो लेवलला काम करत आहे याचं कारण मुलाखत घेणारी होती भाग्यश्री प्रधान, जी काही महिन्यांपूर्वी गोरेगावला सुरुवातीला राहत होती. तिने मुलाखतीमध्ये तसं म्हटलेलं आहे आणि गोरेगावमध्ये राहणं, ट्रॅफिक सगळ्या गोष्टी हे करून ती आता ठाण्यात राहायला आली आणि भाग्यश्री प्रधानसोबत ठाणे आणि ज्यांचं नातं म्हणजे गेली कित्येक वर्ष बल्लाळ कुटुंबीय आहेत ते ठाणे वैभवचे संपादक मिलिंद बल्लाळ यांनी त्यांची मुलाखत घेतली देवेंद्र फडणवीस यांची. लोकांना वाटलं की गुरुवारी सकाळी 8 वाजता संजय राऊत, महेश मांजरेकर यांनी घेतलेली मुलाखत प्रकाशित होणार आहे म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आयत्या वेळेवर नागोबा अशा पद्धतीच्या प्रकाराने त्यांनी आदल्या दिवशी मुलाखत घेतली असेल. मात्र तसं नव्हतं. हे प्लॅनिंग ज्यावेळी संजय राऊत आणि महेश मांजरेकर यांनी मुलाखतीसाठी जे हॉटेल बघितलं त्यावेळी त्यांनी काही पत्रकारांना जाहीरपणे त्या 2 भावांच्या मुलाखती कशी ते बघण्यासाठी आमंत्रित केलं होतं. त्याचवेळी म्हणजे प्रकाशित झाली गुरुवारी, 2 दिवसापूर्वी ती मुलाखत रेकॉर्ड झाली. त्याचवेळी जे BJPचं जे कॅम्पेन बघतात, BJPची जी स्ट्रॅटेजी आखतात, अशा त्यांच्या कोर टीमने हे आखलं की आपण एक मुलाखत नाही द्यायची, आपण एका चॅनलला मुलाखत नाही द्यायची, तर आपण त्या महानगरामध्ये जाऊन ज्या महानगरामध्ये देवेंद्र फडणवीस हे प्रचार करत आहेत त्या महानगरामध्ये जाऊ, त्या महानगरातील जे काय मोठं हॉटेल असेल, एखादं सभागृह असेल की ज्या ठिकाणी लोक येऊ शकतात अशा ठिकाणी प्रकट मुलाखत द्यायची आणि त्या अनुषंगाने म्हणजे मुलाखत मंगळवार यायच्या म्हणजे ह्यांची रेकॉर्डिंग व्हायच्या अगोदर सोमवारीच हे डिसाईड झालं की या सगळ्या गोष्टी कशा करण्यात याव्या. तर ठाण्यामध्ये मी जसं म्हटलं भाग्यश्री प्रधान आणि ठाणे वैभवचे संपादक बल्लाळ यांनी त्यांची मुलाखत घेतली. त्याच्याबरोबर काल म्हणजे छत्रपती संभाजीनगरला देवेंद्र फडणवीस यांचा प्रचार होता आणि त्या ठिकाणी त्यांनी समीरा गुजर ही अभिनेत्री आहे, अँकर म्हणून काम पाहते आणि एक टोकदार प्रश्नासाठी तिची ख्याती असलेली समीरा गुजरला त्यांनी मुलाखत दिली. त्यानंतर आपली सिटी देवाभाऊंची स्वतःची सिटी असलेली नागपूर सिटी, ऑरेंज सिटी या ठिकाणी काल त्यांनी स्पृहा जोशी आणि भरत गणेशपुरे हे जे काय विनोदी कलाकार आहेत विदर्भातील आहेत या दोघांना मुलाखत दिली. म्हणजे भाग्यश्री प्रधान म्हणजे एकीकडे जर महेश मांजरेकर असेल म्हणजे सिने अभिनेता, दिग्दर्शक, विचारवंत आणि त्यांची आणि राज ठाकरे यांची मैत्री सर्वश्रुत आहे. असं असताना देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी काम करणाऱ्या टीमने अत्यंत चलाखीने, अत्यंत खुबीने भाग्यश्री प्रधान मराठी इंडस्ट्रीमधली एक नाव त्यांची निवड केली. त्यानंतर समीरा गुजर झाली, स्पृहा जोशी झाली आणि आज पुण्यामध्ये आज किंवा फार फार उद्या पुण्यामध्ये डॉक्टर गिरीश ओक यांची कन्या जी स्वतः अभिनेत्री आहे, स्वतःची तिची स्वतंत्र ओळख आहे, गिरिजा ओक यांना देवेंद्र फडणवीस मुलाखत देणार आहेत पुण्यामध्ये. त्याने जे चेहरे निवडले, त्याने जी व्यक्ती निवडल्या त्यासुद्धा त्या शहराला अनुसरून त्या शहराचं असणारं कनेक्ट हे पाहून निवडलं आणि मी जसं म्हटलं प्रत्येक ठिकाणी त्यांनी दोघांना मुलाखत दिली. समीरा गुजरसोबत तिथले छत्रपती संभाजीनगरचे असलेले ब्रँड अँबॅसेडर त्यांना मुलाखत दिली. स्पृहा जोशीसोबत मी जसं म्हटलं की भरत गणेशपुरे, गिरिजा ओक यांच्यासोबत सुद्धा कोणतरी मेल अँकर असण्याची दाट शक्यता आहे. सो एका मुलाखतीला उत्तर देतेवेळी देवेंद्र फडणवीस यांच्या टीमने ज्या प्रत्येक महानगरामध्ये जाऊन ज्या काय मुलाखती दिल्या आहेत त्याला तोड नाही एवढ्यासाठीच आपण म्हणतो आहे की याचं कारण एकीकडे त्या शहराचे विजन काय आहे, महाराष्ट्राचे विजन काय आहे,
केंद्रामध्ये नरेंद्र मोदी आहेत, राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस आहे आणि त्या म्हणजे महापालिकेमध्ये महापौर जर भाजपचा बसला तर काय होऊ शकतं याचं एक त्यांनी विजन सांगितलं. त्या सिटी त्या शहरातले काय प्रॉब्लेम आहेत हे प्रॉब्लेम सगळं त्यांना तोंडपाठ होतं. मी एवढं कंपॅरिझन करण्याचं कारणच आहे की आपण दोन्ही मुलाखती आपण बघितल्या. राज ठाकरे उद्धव ठाकरे हे कायम म्हणजे ज्यावेळी निवडणुका येतात त्यावेळी आपल्या सर्वांना माहीत आहे की मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाईल अशा पद्धतीची एक आरोळी ऐकायला येते. त्यानंतर की मराठी माणसाची अस्मिता, गेल्या काही वर्षामध्ये महापालिकेतील झालेला भ्रष्टाचार आणि त्यानंतर माझा पक्ष कसा चोरला किंवा अजून ज्या पद्धतीने गद्दारी या अशा अशा पद्धतीच्या या एकूण चक्रव्यूहात ही मुलाखत अडकलेली दिसली आणि त्यातून विजन काय आहे. कारण याचं कारण आहे की आजसुद्धा राज ठाकरे ज्यावेळी बोलत होते त्यावेळी लक्षात येतं की आम्हाला प्रचाराला वेळ कमी दिला. मात्र आज केवळ 4 दिवस उरले आहेत. आज आपण शुक्रवारी बोलतो आहे, मंगळवारी प्रचार संपणार आहे. केवळ 4 दिवस आणि आज ठाकरे बंधूंची पहिली सभा, जाहीर सभा ही नाशकात होते. त्यामुळे एकीकडे देवेंद्र फडणवीस, राज्याचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस हे पायाला भिंगरी लावले सगळे प्रत्येक महानगरात, शहरात जात आहेत आणि त्या ठिकाणी मोठी प्रचार सभा घेऊन परत संध्याकाळी ते मुलाखत देत आहेत, जाहीर प्रकट मुलाखत देत आहेत. त्यानंतर दुसऱ्या शहरात जात आहेत, रात्री 10 वाजेपर्यंत प्रचार करत आहेत. असं असताना दोन्ही ठाकरे बंधू ही शाखाशाखांना भेटी, शिवसैनिकांना भेटी यामध्येच अडकलेले दिसत आहेत. आता या 2 मुलाखतींच्या एकूण आउटपुट किंवा मतदारांना मिळणारा त्याचा रिस्पॉन्स बघितला तर आपल्या एक लक्षात येते की जो चॅनल म्हणजे टी व्हीचा जो स्क्रीन पहिल्या दिवशी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे व्यापून घेतील, दिवसभर तेच दाखवलं जाईल असं जे अनेकांना वाटत होतं, ती समजूत चुकीची ठरली. याचं कारण त्याच्या आदल्या दिवसापासून तो जो टाईम होता, तो जो स्पेस होता, तो देवेंद्र फडणवीस यांनी व्यापून घेतला. म्हणजे ठाण्यामध्ये झालेली भाग्यश्री प्रधान यांची मुलाखत, त्यानंतर समीरा गुजर यांची काल छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेली मुलाखत, कालच म्हणजे गुरुवारी साधारण 8 वाजताच्या सुमारास स्पृहा जोशींनी घेतलेली देवेंद्र फडणवीस यांची नागपूरमध्ये मुलाखत, आज त्यांची असलेली पुण्यामध्ये मुलाखत. हे पाहता मुलाखतीला उत्तर मुलाखतीने द्यायचं आणि ते सुद्धा प्रकट मुलाखत. याचं कारण आहे त्यामध्ये काही ठिकाणी त्यांनी क्वेश्चन आन्सर ठेवले, काही ठिकाणी त्यांनी कॉमन मॅनला प्रश्न विचारायला लावले. आता हे पाहता म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची मुलाखत, हे प्रश्न हे स्क्रिप्टेड होते का? तर निश्चितपणे नाही. कारण जो मुलाखत घेतो किंवा जो मुलाखत देतो अशी काही आपल्याकडे पद्धत नसते नॉर्मली की कोणते प्रश्न विचारणार ते पहिले दाखवा. कारण ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस हे स्पॉन्टेनियसली उत्तर देतो ते पाहता अशा पद्धतीचं काही स्क्रिप्ट त्यांच्याही मुलाखतींमध्ये दिसली नाही आणि इकडे दिसण्याचं कारण नाही. कारण कधी नॉर्मली संजय राऊत हे कधी मोस्टली प्रश्न काढून मुलाखत घेत नाही, हे आपण जवळून बघितलेलं आहे. आता या महापालिका निवडणुकीमध्ये या दोघांना पण मी हे सांगतो की ठाकरे नावाचा ब्रँड आहे, पवार नावाचा ब्रँड आहे. आता जो नवा ब्रँड उदयाला येतो आहे महाराष्ट्रामध्ये तो आहे फडणवीस नावाचा ब्रँड. आता ह्या प्रत्येकाची लिगसी आहे, सगळ्या गोष्टी आहेत. देवेंद्र फडणवीस यांचे वडील हे आमदार होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची काकू शोभाताई फडणवीस या ज्यावेळी युतीचं सरकार होतं त्यावेळी त्या मंत्री होत्या. ते सोडून बाकी देवेंद्र फडणवीस यांच्या लिगसी चालवण्यासाठी असा कोण बाबा भाऊ आहे जो राजकारणामध्ये इंटरेस्टेड आहे. भाऊ आहे निश्चितपणे, मात्र राजकारणात इंटरेस्टेड आहे असं कुणीही नाही. किंवा आता त्यांची जी मुलगी आहे दिविजा, तीसुद्धा राजकारणात येईल असं वाटत नाही. पत्नी अमृता फडणवीस ती त्यांच्या क्षेत्रामध्ये जो काय त्यांनी क्षेत्र निवडलं त्या क्षेत्रामध्ये ते आनंदित आहेत. तर दुसरीकडे ज्यावेळी आपण ब्रँडचा ज्यावेळी लिगसी चालवण्याचा विषय येतो त्यावेळी एक गोष्ट लक्षात येते की ठाकरे नावाचा ब्रँड म्हणजे एकीकडे बाळासाहेब ठाकरे, श्रीकांत ठाकरे, बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा उद्धव ठाकरे, श्रीकांत ठाकरे यांचा मुलगा राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांचा मुलगा आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे. ही जी लिगसी आहे एखाद्या ब्रँडची, एखाद्या घराण्याची, ही 4थी पिढीपर्यंत सुरू आहे. म्हणजे जर प्रबोधनकर ठाकरे तर पहिल्या पिढीचे आपण जर पकडले तर त्यानंतर बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आता आदित्य ठाकरे.
आता हे असं एखादा ब्रँड जो असतो तो आपल्या घराणेशाहीसोबत असतो. जसं शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे. मात्र सुप्रिया सुळे यांच्यानंतर त्यांचा मुलगा किंवा त्यांची मुलगी राजकारणात इंटरेस्टेड दिसत नाही. तर दुसरीकडे शरद पवार यांचा पुतण्या असलेला अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत. मात्र त्यांची तिन्ही मुलं राजकारणामध्ये इंटरेस्टेड आहेत. त्यापैकी 2 तर आहेतच आणि त्यांची पत्नी सुनेत्रा पवार या राज्यसभेच्या खासदार आहेत. त्यामुळे एखादा ब्रँड ज्यावेळी नावारूपाला येतो त्यावेळी आजोबांचं काम वडिलांनंतर मुलगा हा करत असतो. मात्र ज्यावेळी ब्रँड टिकवायचा विषय येतो त्यावेळी मात्र त्या घराण्याची त्या व्यक्तीची कसोटी लागते. कारण वारंवार देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदे यांच्याकडून जे सांगितलं जातं ते आहे की या महाराष्ट्रामध्ये एकच ब्रँड होता, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. आता याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये कोणी ब्रँड नाही. हा एवढं नक्की आहे की मी आणि शिंदे साहेब आमची महायुती ही इतकी मजबूत आहे की आता कोणीही स्वतःला ब्रँड सांगून आमच्यासमोर उभे राहिले तरी त्याचा बँड वाजवल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. महाराष्ट्रात एकच ब्रँड आहे तो म्हणजे बाळासाहेब ठाकरे ब्रँड. त्यानंतरचा जो ब्रँड आहे त्या ब्रँडचा पूर्णपणे बँड वाजलेला आहे असं हे देवेंद्र फडणवीससुद्धा म्हणाले आहेत, एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. आता हा बँड वाजला आहे की हा ब्रँड अजून टिकून आहे ह्या सगळ्याचं उत्तर आपल्याला 16 तारखेला मिळेल. याचं कारण आहे की 15 जानेवारीला निवडणुका आहेत आणि 16 तारखेला त्या निवडणुकींचा निकाल आहे. आता ज्यावेळी आपण निकालासंदर्भात ज्या ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळी बोलत असतो त्यावेळी एक गोष्ट मात्र त्यातून क्लिअर कट दिसते की मुंबईमध्ये दोन्ही ठाकरे बंधूंसोबत शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. मात्र त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं वर्चस्व त्यांचं एकूण होल्डिंग ही मुंबईमध्ये दिसत नाही. त्यामुळे खरे लढते आहेत दोघं. त्यामध्ये सुद्धा मी जसं म्हटलं 160पेक्षा जास्त 165 जागा या उद्धव ठाकरे लढत आहेत आणि म्हणजे केवळ 52 जागा या राज ठाकरे लढत आहेत. आता ह्या सगळ्याचा ज्यावेळी आपण एका बाजूला विचार करतो त्यावेळी 137 जागा या देवेंद्र फडणवीस यांचा भाजप पक्ष लढत आहे. तर 90 जागा या एकनाथ शिंदे यांचा पक्ष लढतो आहे. आता हे जर विनिंग फॉर्म्युल्यावरून जर गोष्टी काही जर ठरणाऱ्या असतील तर निश्चितपणे विनिंग फॉर्म्युल्यामध्ये जो काही कमी जागा लढून जो जास्त जिंकतो जागा त्याचा विनिंग फॉर्म्युला पर्सेंटेज जास्त असतं. मात्र राजकारणामध्ये पर्सेंटेज टक्केवारी किती मतांच्या डिफरन्सने निवडून आला आहे लीड किती मिळालं ह्याला काही अर्थ नसतो. हे केवळ विश्लेषणाचं काम असतं. मात्र जागा किती आल्यात हे फार महत्त्वाचं. त्यामुळे मला वाटतं मुंबईमध्ये आता 11 तारखेला म्हणजे आज शुक्रवारी आज आपण बोलतोय शुक्रवारी संध्याकाळी साधारण 6च्या सुमारास शिवाजी पार्कवरती दोन्ही ठाकरे बंधूंची एक जाहीर सभा होईल आणि त्यानंतर एकूण मुंबईचा जो काय वातावरण बदलेल असं एक आशा अपेक्षा शिवसैनिकांमध्ये आणि मनसैनिकांमध्ये आहे. मात्र मागील 8 दिवसामध्ये जो प्रचारामध्ये जी काही पिछाडी दिसली ती पिछाडी एका सभेमधून भरून निघेल का? तसंच उद्या भाजपचा आणि शिंदे सेनेचा मुंबईमध्ये वचननामा प्रकाशित होतो आहे शनिवारी. त्यानंतर जाहीर सभा हे निश्चितपणे जाहीर सभा एक होईल. त्या जाहीर सभेला म्हणजे 11 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी एका समुदायाच्या एका धार्मिक कार्यासाठी मुंबईत येतात. त्यामुळे 11 तारीखलाच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. त्यामुळे त्या सभेनंतर ज्यावेळी देवेंद्र फडणवीस किंवा शिंदेंची एक जाहीर सभा होईल ती रविवारी होते आहे. ती शिवाजी पार्कला होणं शक्य नाही तर ती BKCला होणार आहे का? त्यामुळे या दोन्ही ब्रँडचा जो काय ज्या पद्धतीने ठाकरे ब्रँडच्या विरोधात जो काय फडणवीस ब्रँड जो काय उभा राहिलेला आहे तो ब्रँडच्या त्या मुलाखती ह्या संपूर्णपणे सगळ्या चॅनलचे स्क्रीन त्यांनी व्यापलेले आहेत आणि एकीकडे विकास विजन याचा बोलबाला आहे तर दुसरीकडे म्हणजे काल ज्यावेळी राज ठाकरे यांनी ज्यावेळी म्हणाले की मुंबईबाहेर जन्मलेल्यांना मराठी किंवा मुंबईचे प्रश्न कळणार नाहीत ह्याला उत्तर ज्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी दिलं म्हणजे खूप वेळा काय होतं की आपण फ्री हिटच्या नादामध्ये हिट विकेट होते. याचं कारण की ज्या पद्धतीने मुंबईचे जर तुम्ही होता तर मुंबईचे एवढी वर्षे जी काय बकाल अवस्था झाली त्याला कारणीभूत कोण? हे दोन्ही बाजूने. कारण
भाजपसुद्धा शिवसेनेसोबत सत्तेमध्ये होती आणि आता आम्ही वेगळं काहीतरी करू असं एक विजन सांगितलं जात आहे. त्यामुळे मतदारसुद्धा खूप चाणाक्ष आहे, हुशार आहे. त्यामुळे येणाऱ्या 15 तारखेला ते निश्चितपणे विचार करून मतदान करतील. मात्र जाता जाता एवढंच की जो काय ब्रँड ठाकरे ब्रँड जो आहे, पवार ब्रँड आहे किंवा नवा उदयाला येणारा मागील 10 वर्षापासून जो प्रत्येकाच्या तोंडी असलेला ब्रँड म्हणजे फडणवीस ब्रँड, यामध्ये कुठल्या ब्रँडचा बोलबाला होतो, कुठचा ब्रँडचा बँड वाजतो हे येत्या 16 तारखेला कळेल. मात्र एवढं मात्र नक्की आहे की एका मुलाखतीमधून ज्या पद्धतीने संजय राऊत आणि महेश नार्वेकर यांच्या मुलाखतीतून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा बोलबाला होणार होता, त्यापेक्षा कैक पटीने जास्त प्रत्येक महानगरमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या मुलाखती, सिने अभिनेत्रीने दिलेल्या मुलाखती, याची चर्चा, याचा बोलबाला त्यापेक्षा जास्त दिसतो आहे. याचं कारण प्रत्येक शहराचे प्रश्न घेऊन ते बोलत आहेत आणि इकडे केवळ भावनिक मुद्द्यावरतीच हात घातला जातं. आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते निश्चितपणे आम्हाला कळवा. अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपण माय महानगर लाईव्ह हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आम्हाला फेसबुक आणि एक्सवरती फॉलो करायला विसरू नका आणि आपलं महानगर जो तुमचा हक्काचा पेपर आहे तो वाचायलाही विसरू नका. धन्यवाद.